सीताराम. रात्रीचे 2:30 वाजले आहे आणि मला मच्छर चावल्यामुळं मला झोप नाही आली. मी लोणंदला मोर्यामध्ये आहे. आमच्या आईला ॲडमिट केलं आहे आणि इथं पेशंट झोपलेले आहेत. आता आमच्या आई दाखवते ॲडमिट केलेली. जनरल वॉर्डमध्ये आहे. इकडे 2 पेशंट आहेत, तिकडे झोपलेले आहेत. इकडे एक पेशंट आहे, त्यांचे असे आपले झोपलेले आहेत. तर मला आता झोपच येईना. सहज मनामध्ये विचार आला. विचार म्हणजे जे कथा ऐकलेले असतात कीर्तनात, ह्याच्यात त्या पद्धतीने माझ्या मनात एक कथा आठवली. प्यार क्या होता है, प्यार क्या होता है. एक भ्रमर की कथा आपको सुनाएंगी. एक भ्रमर होता है और एक कमल होता है. कमल कैसे होता है? एक सूर्य विकसित कमल होता है, एक चंद्र विकसित कमल होता है. जो सूर्य विकसित कमल होता है ना, उस पे भ्रमर बैठ जाता है दिन में, और जो दिन ढल जाता है तो कमल ऐसा होता है ना, तो दिन ढल जाने के बाद वो मिट जाता है. पंखुड़िया उस कमल की मिट जाता है, तो भ्रमर उस कमल में बैठा रहता है ना. वो मकरंद स्वाद लेके कमल के उस पंखुड़ी के अंदर मकरंद होता है, वो स्वाद होता है, वो स्वाद लेता है. लेकिन सूर्य कब ढल जाता है वो भ्रमर को नहीं पता चलता. वो भ्रमर पंखुड़ियों के अंदर ही रह जाता है. तो रात के 12 घंटे कमल के अंदर भ्रमर रह जाता है. तो जो भ्रमर उस कमल के अंदर रह जाता है ना, पंखुड़ियाँ मिट जाने के बाद, तो 12 घंटे के बाद फिर दूसरे दिन सूर्य निकल जाता है. तो पंखुड़ियाँ सूर्य विकसित कमल होते, वो पंखुड़ियाँ बाद में फिर विकसित हो जाते सूर्य विकसित कमल के बाद. लेकिन भ्रमर जो होता है ना, वो जिंदा नहीं होता कमल के अंदर, वो मरा हुआ होता है. जो भ्रमर होता है ना, वो मरा हुआ होता है. जो भ्रमर लकड़ियाँ तोड़ता है, लकड़ियों के अंदर घर करता है, लकड़ियों के अंदर अपना घर बनाता है, वो भ्रमर को कमल की पंखुड़ियाँ तोड़ना क्या आसान नहीं क्या? कमल की पंखुड़ियाँ तोड़ना आसान नहीं होता क्या? लेकिन वो कमल की पंखुड़ियाँ नहीं तोड़ता. ऐसा ही प्यार होता है. प्यार क्या होता है? बहुत नाजुक होता है. जिससे भी प्यार होता है ना, वो अपनी जान भी देने को तैयार होता है. सीताराम. सहज एका कीर्तनात ऐकलेली कथा आहे की तो भ्रमर इतका कमळावर प्रेम करतो, कमळाच्या मकरंदावर इतका प्रेम करतो की सूर्य विकसित कमळ ज्यावेळेस सूर्य मावळल्याच्या नंतर मिटून जातो, त्यावेळेस त्या कमळामध्येच राहून जातो. 12 तासानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी कमळ उगवतं ना,
त्यावेळेस तो भ्रमर आतमरून पडलेला असतो. दुसऱ्या दिवशी कमळ उगवतं, पण भुंगा जिवंत नसतो. जो भुंगा लाकडं फोडून आपलं त्या लाकडामध्ये घर बनवतो, गोल पाडून घर बनवतो, त्या भुंग्याला कमळाच्या पाकळ्या तोडायला अवघड आहे का? तो पाकळ्या नाही तोडत, कारण त्या कमळातल्या मकरंदावर, त्या स्वादावर त्यांनी तेवढं प्रेम केलेलं असतं. सीताराम. रातच्या 2:30 वाजले आहे आणि मला झोप आली नाही, पण सहजच हसायला आलं त्या भुंग्याचा प्रश्नावर. सीताराम म्हणून व्हिडिओ बनवला.